ईव्हीएम विरोधातील आंदोलनाबाबत ठाकरेंकडून सूतोवाच सुद्धा करण्यात आला। ईव्हीएम विरोधात मोठं आंदोलन उभारण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांचा आजच्या बैठकीमध्ये सूतोवाच करण्यात आला। महाविकास आघाडी एकत्रित येऊन ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्याची आता शक्यता आहे। महत्त्वाची बातमी आपण सध्याही पाहू शकतो। खरं तर अनेक आरोप या संदर्भात होत होते, तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी रिद्देश हातीम सध्या आपल्यासोबत आहेत। रिद्देश, महत्त्वाची बातमी, ईव्हीएम विरोधात आता महाविकास आघाडी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। आंदोलन करण्याची शक्यता आहे, अधिकची अपडेट। नक्कीच आपण पाहिलं, महाविकास आघाडीला जो विधानसभा निवडणुकीत जो हार फरकावा लागला त्यानंतर आता महाविकास आघाडी एकत्रित ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्याची शक्यता आहे। पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम मशीन आणि मतमोजणी प्रक्रियेत झालेल्या गोंधळासंदर्भात पाडा वाचल्यानंतर उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीतील इतर नेत्यांशी बोलून ईव्हीएम मशीन घोटाळा विरोधात आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे। जिथे जिथे ईव्हीएम आणि मतमोजणीमध्ये गोंधळ झाला आहे त्या ठिकाणी सर्व पराभूत उमेदवारांना व्हीव्हीपॅट मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाला अर्ज करण्याच्या सूचना केल्या आहेत। किमान 5% तरी व्हीव्हीपॅट मतांनी तपासणी करावी असं उमेदवारांना सांगण्यात आलं आहे। आजच्या बैठकीत सर्वच पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम मशीनचा गोंधळ संदर्भात रोष व्यक्त केला आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात याच कथित ईव्हीएम मशीन घोटाळा संदर्भात एक मोठा आंदोलन उभारण्याची तयारीत महाविकास आघाडी होण्याची शक्यता आहे। हो, नक्कीच रिद्देश, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।